आज आपण बघणार आहोत की IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे। IUI मध्ये तुम्ही पाळीच्या 3ऱ्या दिवसानंतर गोळीने सुरुवात करता आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळेला तुम्ही इंजेक्शन्स घेऊ शकता। IVF मध्ये मात्र पाळीच्या 3ऱ्या दिवसानंतर पुढचे 10 दिवस सलग तुम्हाला इंजेक्शन्स घ्यावेच लागतात। IUI मध्ये तुमची जी स्कॅन करण्याची किंवा सोनोग्राफी करण्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती जरा कमी असते, कारण बनणारी अंडी पण कमी असतात। वेरज IVF मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला तुम्हाला स्कॅन करावा लागतो। IUI मध्ये तुमचे ट्यूब्स ओपन पाहिजे, म्हणजे पेटंट पाहिजे, वेरज IVF मध्ये ट्यूब्स ब्लॉक पण असू शकतात आणि ॲक्च्युली ब्लॉक ट्यूबसाठीच IVF ची निर्मिती झाली होती। IUI मध्ये जेव्हा तुम्ही स्पर्म प्रिपेअर करता तर तो सर्व्हिक्सद्वारे आत सोडला जातो, वेरज IVF मध्ये तुम्ही जेव्हा पेट्री डिश घेता त्याच्या ओव्हनमध्ये तुम्ही डायरेक्टली स्पर्मला इंजेक्ट करता किंवा स्पर्मच्या अवतीभोवती स्पर्म्सला सोडता। IUI मध्ये जर स्पर्म क्वांटिटी 8 to 10 मिलियन असेल तरच तो IUI होऊ शकतो, वेरज IVF मध्ये अप टू लेस दॅन 1 मिलियन इवन अझूस्पर्मिक पेशंट्समध्ये आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो। आणि 6वा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सक्सेस रेट। सो IUI मध्ये आपण 10 ते 15%, फार तर फार 20% एवढं सक्सेस बघतो, तर IVF आणि चांगल्या प्रकारे केलेला IVF यामध्ये 35 ते 40% सक्सेस रेट आपल्याला बघायला मिळतो।